नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये भाषण करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी जी तडफड केली सभागृहामध्ये आणि त्या ईव्हीएम विरोधी आंदोलनाच्या बद्दल तडफड व्यक्त करत असताना महमूद प्राचा यांना तुम्ही का बरं बोलावलं वगैरे वगैरे त्यांनी बोलले. आणि महमूद प्राचांच्या बद्दल बऱ्याच गोष्टी ते त्या ठिकाणी बोलले की हे कोणाचे वकील होते, त्यानंतर कोणाचे वकील होते वगैरे वगैरे. थोडक्यात महमूद प्राचा यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन, चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एका सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचा केला. चारित्र्य हननाचा प्रकार केला, सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड केला. आता इतकं बुडाला आग का लागली, फडणवीसच्या पण का लागली आणि भाजपच्याही का लागलेली आहे, याचं कारण आहे या महमूद प्राचा यांनी निवडणुकीमध्ये झालेल्या घोटाळ्यांबद्दल लोकसभा निवडणुकीनंतरच खरं तर अनेक ठिकाणी सुप्रीम कोर्टात जवळजवळ 46 दावे दाखल केलेत, वेगवेगळ्या हायकोर्टांमध्ये 12पेक्षा जास्त दावे दाखल आहेत आणि त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी मागितल्या होत्या. त्यातल्या काही ठिकाणी म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर जो आहे, जनरली हा त्या ठिकाणचा जिल्हाधिकारी असतो, तर उत्तर प्रदेशमधल्या रामपूर या लोकसभा मतदारसंघामधलं काही सीसीटीव्ही फुटेज हे त्यांनी मागितल्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाला द्यावं लागलं. दिलं. ते फुटेज काय बघा, ते सलग 4-5 दिवसांचं फुटेज. म्हणजे पहिले तर त्या बूथवरतीच कशा पद्धतीने ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट हँडल केले जात आहेत हे बघा. आणि हे सांगण्याचं कारण, ईव्हीएम कसं हँडल करायचं याबद्दलचा प्रोटोकॉल आहे, म्हणजे याबद्दलचे नियम आहेत, याबद्दलचे कायदे आहेत, रूल्स आहेत याबद्दलचे, आणि ते पण आम्ही स्वतंत्र पुन्हा दाखवूच. पण पहिले हे फुटेज बघा की कशा पद्धतीने फटकल मारून जमिनीवरती एक जण बसलेला आहे, त्याच्या हातामध्ये एक कंट्रोल युनिट दिलं जातंय, ते कंट्रोल युनिट तो कसं उलटं पालटं करून हँडल करतोय हे आपल्याला याच्यात दिसतं. आता ही मशीन्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी याचं लोडिंग केलं जातं. आता ट्रान्सपोर्टिंग अँड शिफ्टिंग ऑफ ईव्हीएम्स त्याचे रूल आहेत आणि ते रूल काय सांगतात की मुव्हमेंट ऑफ ईव्हीएम्स थ्रू ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टम EMS ओनली, यूज ओनली कंटेनराइज्ड ट्रक्स, म्हणजे कंटेनर असलेले ट्रक्स और सील्ड ट्रक्स विथ प्रॉपर लॉकिंग अरेंजमेंट्स. कंटेनर असलेल्या ट्रकमधून किंवा सील करता येईल अशा ट्रकमधून, म्हणजे ताडपत्री घातलेला वगैरे अशा पद्धतीचे ट्रक चालणार नाहीत, सील करता येईल अशा पद्धतीचा ट्रक हवा. त्याच्यानंतर सील ऑल ट्रान्सपोर्टिंग ईव्हीएम्स विथ लॉक अँड प्रॉपर पेपर सील्स, हा त्याच्यानंतरचा नियम. त्यात त्यांनी असं म्हटलंय की GPS एनेबल्ड व्हेकलच फक्त वापरा, म्हणजे ज्या वाहनांमध्ये GPS एनेबल केलेलं आहे त्याच्यामध्ये ते ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम वाहन ट्रॅक करता येईल असेच ट्रक फक्त वापरावे. हे जनरल टेम्पो आणि ट्रक जे वापरतात ते चालणार नाहीत, हा कायदा सांगतो. नंतर राज्य स्तरीय पक्षाचे प्रतिनिधी उमेदवार किंवा केंद्र राष्ट्रीय पातळीवरचे उमेदवार, पक्षांचे उमेदवार यांना ॲडव्हान्समध्ये इन्फॉर्मेशन पाठवा की कधी ओपन केलं जाणार आहे, कधी स्टॉक केला जाणार आहे, कधी वेअर हाऊस सील केलं जाणार आहे ईव्हीएम झाल्यानंतर, हे सर्व आधी सांगा. त्यानंतर DEO टू व्हिडिओग्राफ द होल प्रोसेस ऑफ ट्रान्सफर अँड रिसिप्ट ऑफ ईव्हीएम्स, म्हणजे DEO म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर यांनी ही संपूर्ण ईव्हीएमची प्रोसिजर ही ट्रान्सफर करण्याची आणि नंतर पुन्हा प्राप्त होण्याची, म्हणजे वेअर हाऊसमधून ती गेली मतदान केंद्रांवरती आणि मतदान केंद्रांवरून परत वेअर हाऊसला आली, ही संपूर्ण प्रोसिजर ही त्यांनी व्हिडिओग्राफ करायची, ज्यात ते कंटेनराइज ट्रक आहेत की नाही, त्यांना सील केलं जात आहे की नाही, ते ट्रक्समध्ये GPS एनेबल्ड आहे की नाही, या सगळ्या गोष्टी त्यांनी व्हिडिओग्राफ करायच्या आहेत. फुल प्रूफ आर्म्ड सिक्युरिटी अरेंजमेंट्स आर मेड फॉर द ट्रान्सपोर्टेशन. आपण सर्वांनी पाहिलं, अनेक व्हिडिओ आपण असे पाहिले की खाजगी गाड्यांमधून
ईव्हीएम्स कशी नेली जात होती, आणली जात होती, हे सर्वांनी बघितलंय. त्यानंतर मूव्हमेंट ऑफ एव्हरी व्हेकल शुड बी क्लोजली मॉनिटर्ड, कारण तुमच्याकडे जीपीएस एनेबल्ड आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनाचं तुम्ही क्लोजली ट्रॅकिंग करायचं आहे. तर हा सर्व प्रोटोकॉल आहे. आता हे फुटेज काय दाखवतंय बघा. या फुटेजमध्ये निवडणूक आयोगाने दिलेलं हे फुटेज रामपूर लोकसभा मतदारसंघाचं या महमूद प्राचा यांनाच दिलं, ऍडव्होकेट. हे फुटेजमध्ये तुम्हाला रोज या स्ट्रॉंग रूमला एक माणूस येतो, कुलूप उघडतो, दरवाजा उघडतो, आतमध्ये जातात, आतमधून मशीन्स बाहेर आणली जातात. मतदान झाल्यानंतरचं हे फुटेज आहे. आतमधली मशीन्स, ईव्हीएम्स आणि कंट्रोल युनिट्स ही बाहेर आणली जात आहेत, हे दिसत आहेत. काही फुटेजेसमध्ये ती परत बाहेरून नेऊन ठेवली जात आहेत, अशीही दिसत आहेत. 2-2, 3-3 बॅगा, 4-4 बॅगा हातामध्ये घेऊन परत परत फेऱ्या मारल्या जात आहेत. हे बघा फुटेज, हा पुरावा आहे. ईव्हीएम रिप्लेस होत आहेत याचा हा पुरावा आहे, आणि आता हा न्यायालयात सादर झालेला आहे. यानंतर महमूद प्राचा यांनी चंदीगडच्या हरियाणा हायकोर्टामध्ये हरियाणाच्या निवडणुकांनंतर एक पिटिशन दाखल केली, आणि त्या पिटिशनमध्ये असं म्हटलंय की सर्व संपूर्ण राज्यामधल्या प्रत्येक बूथवरचे फॉर्म 17C ची कॉपी मॅन्डेटरी मला मिळाले पाहिजे. हा रूल आहे निवडणूक आयोगाच्या कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स चा रूल 93 सब रूल 2 आणि 3 प्रमाणे हे मला मिळालं पाहिजे. या व्यतिरिक्त त्यांनी त्याच्यामध्ये मागणी केली याच नियमाप्रमाणे की व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डेड अँड प्रिझर्व्ड टिल डेट स्टार्टिंग फ्रॉम द ओपनिंग ऑफ द वेअरहाऊस बिफोर द फर्स्ट लेवल ऑफ चेकिंग. म्हणजे फर्स्ट लेवल ऑफ चेकिंग होण्याच्या आधीपासून वेअरहाऊस उघडलं तेव्हापासूनचं म्हणजे काउंटिंग बिउंटिंग पूर्ण होईपर्यंतचं फुटेज मला मिळावं, विच शुड इन्क्लूड बीयू म्हणजे बॅलेट युनिट, ईव्हीएम, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट प्रिंटर्स, या सगळ्याचं फुटेज हे मला मिळावं. या व्यतिरिक्त फॉर्म 17C पार्ट 1 पार्ट 2 हे दोन्हीही मला देण्यात यावेत. याच्यावरती निवडणूक आयोगाने एकदम म्हणजे हे केलं की नाही यांचा काय संबंध, महमूद प्राचा हे काय हरियाणाचे नागरिक नाही आहेत, हरियाणाचे मतदार नाही आहेत, उमेदवार पण नाही आहेत, यांना का बरं द्यायचं. आता हा जो कंडक्ट ऑफ इलेक्शन्स हा जो कायदा आहे याच्यामध्ये जे नियम आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स, त्यामध्ये 92-93 या 2 नियमांप्रमाणे कोणत्याही उमेदवाराला या पद्धतीचं फुटेज असेल किंवा फॉर्म 17C असतील हे सर्व मोफत देण्यात यावं, आणि इतर कोणत्याही नागरिकाने जर हे मागितलं तर त्याची 2 रुपये फी आकारून कागदाला, एका कागदासाठी 2 रुपये ही आकारून त्याला ते देण्यात यावं. ही फी भरण्याची तयारी आहे असंही महमूद प्राचा यांनी त्या ऍप्लिकेशनमध्ये लिहिलं होतं. आता हरियाणा हायकोर्टाने निकाल दिला 9 तारखेला, जो 10 तारखेला इंटरनेटवर उपलब्ध झाला. त्यात त्यांनी असं क्लिअर कट आदेश दिला हरियाणा हायकोर्टाने की टेकिंग इन टू कन्सिडरेशन द प्रोव्हिजन्स ऑफ द कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961, इलेक्शन कमिशन इज डायरेक्टेड टू सप्लाय द कॉपी ऑफ रिक्विजिट डॉक्युमेंट्स अदर दॅन द डॉक्युमेंट्स, इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स म्हणजे सीसीटीव्ही फुटेज वगैरे वगैरे, हे 6 आठवड्याच्या आत त्यांना देण्यात यावं. हा तो निवडणूक आयोगाला हायकोर्टाने दिलेली ऑर्डरची कॉपी, ही इंटरनेटवर उपलब्ध आहे, हे डाउनलोड करता येऊ शकते. आता हा आदेश दिल्यानंतर पुन्हा निवडणूक आयोग हायकोर्टात गेलं की नाही 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 असं काही करू नका. ते काय हायकोर्टाने ऐकलं नाही आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं नाकारलं. हे झाल्यानंतर केंद्र सरकारच्या लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीने म्हणजे केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढलं, आणि त्या नोटिफिकेशनमध्ये ही जी कायद्यातली तरतूद होती म्हणजे कंडक्ट ऑफ इलेक्शन्स रूल 1961 या कायद्या अंतर्गत असलेली जी 93-2, 93-3 प्रमाणे जी तरतूद होती की जो मागेल त्याला या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत,
पडताळणीसाठी ही तरतूदच काढून टाकली. आणि त्या त्या नोटिफिकेशनमध्ये केंद्र सरकारने असं म्हटलं, लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीनी, की इन कन्सल्टेशन विथ इलेक्शन कमिशन आम्ही ही अमेंडमेंट करतोय, ही दुरुस्ती या कायद्यामध्ये हा बदल करतो आहोत. आणि आता देशातल्या कोणत्याही नागरिकाला ना फॉर्म 17C मिळू शकतो, ना कुठले सीसीटीव्ही फुटेज मिळू शकतं, काहीही मिळणार नाही. म्हणजे निवडणूक आयोगाची आणि निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक असावी म्हणून जो कायदा केला होता, ती पारदर्शकता केंद्र सरकारने बुडाला आग लागल्याप्रमाणे घाईघाईमध्ये रद्द करून टाकली आणि ती पारदर्शकताच संपवली. निवडणुकीच्या पारदर्शकतेची हत्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केली, हा नियम बदलून. आणि मग स्वाभाविक त्याच्यावरती काँग्रेस पार्टीनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली या गोष्टीच्या विरोधात. कारण म्हणजे निवडणूक आयोगाची पारदर्शक निवडणुका घेण्याबद्दलची बांधिलकी, निवडणूक आयोगाची फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याबद्दलची बांधिलकी, तुम्ही आणि मी नागरिक म्हणून आपल्याला फ्री अँड फेअर इलेक्शन मिळणार की नाही हा आपला मूलभूत हक्क आणि विश्वासार्हता, केंद्र सरकारची सुद्धा निवडणूक आयोगाची सुद्धा, या दोन्ही गोष्टींच्या विश्वासार्हतेला पूर्णपणे गोबर फासलं. त्यांना फार गाईच्या शेणाचं कौतुक आहे, गोबर फासून टाकलं याला. तुमच्या माझा मूलभूत हक्क फ्री अँड फेअर इलेक्शनचा नाकारलाय. निवडणूक आयोगाची बांधिलकी आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला संपवून टाकलंय या एका दुरुस्तीने. आणि केंद्र सरकारने स्वतः एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या कबुली दिलेली आहे, भाजपनी कबुली दिलेली आहे, निवडणूक आयोगाने ही अप्रत्यक्षरित्या कबुली दिलेली आहे की भारतामध्ये झालेल्या निवडणुका या फ्री अँड फेअर झाल्या नाहीत, या पारदर्शक झाल्या नाहीत, त्यात घोटाळे झाले. ह्या कन्फेशन दिलेलं आहे, कबुली जबाब आहे. हा न्यायालयाच्या बाहेर दिलेला कबुली जबाब आहे. भारतातल्या निवडणुका फ्री अँड फेअर नाहीत, भारतातल्या निवडणुका या पारदर्शक नाहीत, या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोटाळे केलेत, याची स्पष्ट कबुली हा कायदा बदलून केंद्र सरकारने निर्लज्जपणाने दिलेली आहे. आता याचं काय करायचं हे तुम्ही पहा. कारण व्हिडिओ फुटेज सुद्धा दाखवलंय की कशा पद्धतीने कंट्रोल युनिट आणि ईव्हीएम्स बदलले जात आहेत. काय त्या सीलला, कुठे तो सशस्त्र पहारा त्या ठिकाणचा. आओ जाओ घर तुम्हाला सारखं चालू आहे तिथं. खासगी वाहनांमधून ईव्हीएम नेले गेले, आणले गेले, पकडले गेले. कुठे ते कंटेनराइज ट्रक्स, जीपीएस एनेबल्ड ट्रक्स. का या निवडणूक आयोगावर विश्वास ठेवावा, का या भारतीय जनता पक्षावरती आणि त्यांच्या सरकारवर विश्वास ठेवावा. ही तुमची आणि माझी लोकशाही आहे, हा तुमचा आणि माझा मूलभूत हक्क आहे, हे तुमचं आणि माझं संविधानाने दिलेले कर्तव्य आहे की याच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे. हे बिलकुल चालून घेतलं जाणार नाहीये. आणि मरकडवाडीच्या लोकांनी, महमूद प्राचांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये ही गोष्ट बोलली, हरियाणात पण बोलले की मार्कडवाडीच्या लोकांनी याच्यावरती सणसणीत उत्तर दिलं. आणि मग महाराष्ट्र सरकारची या देवेंद्र फडणवीसची जी पळताबोई थोडी झाली की हे शेकडो पोलीस तिथं उतरवायचे, एका गावामध्ये कर्फ्यू लावून द्यायचा, लाठीमार करू म्हणून धमक्या द्यायच्या. आणि तो कलेक्टर, तिथला जिल्हाधिकारी, कलेक्टर आहे का तिकीट कलेक्टर आहे, मला प्रश्नच पडतो खरा. महाराष्ट्राचा काय बांगलादेश झालाय का, त्या बांगलादेश होऊ द्यायचा आहे का, तिथपर्यंत वेळ आणायची आहे का तुम्हाला. कृपा करा, ती वेळ इथं येऊ देऊ नका. कारण तो छोटा देश आहे, हा 140 कोटीचा देश आहे. इथे 140 कोटी मधले 100 कोटी जरी रस्त्यावर आले तर काय अराजक माजेल. कृपा करा, संविधानाचं पालन करा, कायद्याचं पालन करा, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातल्या अधिकार, हक्क आणि कर्तव्य याची जोपासना करा. पण नागरिकांसाठी म्हणून हा इशारा आहे की आता
याच्या विरोधामध्ये तुम्ही एकजूट होणार की नाही? तुम्हाला काय वाटतं हे स्पष्टपणाने खाली लिहा. आजच्या इजी न्यूजच्या भागात इतकंच, पुरावे सुद्धा दाखवलेले आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जेवढ्यांना लिंक शेअर कराल त्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. हा सत्याचा सत्याग्रह, हा घराघरात दारादारापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.